आज आपण एकदम रुचकर अशी हिरव्या वाटणातली सारण भरून केलेल्या पापलेट फ्रायची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, मी वर्षा. व्हीएम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एक तोंडाकडचा आणि डोळ्यांचा भाग साफ करून घेतलेले मोठे पापलेट घेतले. मग 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊन अशा उभ्या चिरा दिल्या. पोटाकडे थोडासा कट देऊन अर्धा चमचा चवीपुरेसे मीठ हातानेच पापलेटला चोळून लावले. आता मॅरिनेट करण्यासाठी एका वाटीत 2 चमचे कोकम आगळ घेऊन त्यात 2 चमचे लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा हळद घेतली आणि सर्व जिन्नस मिक्स करून पापलेटला हाताने चोळून लावले. इकडे पापलेटमध्ये सारण भरण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी किसलेले ओले खोबरे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आणि 1 वाटी कोथिंबीर घेऊन 2 ते 4 चमचे पाणी घातले आणि हे वाटण मिक्सरला फिरून घेतले. आता हे वाटण आपल्याला मॅरिनेट केलेल्या पापलेटच्या पोटाला चिरा पाडून खाच केलेल्या भागात भरायचे आहे. हे बघा, हे अशा प्रकारे पापलेटच्या हे सारण भरायचे, म्हणजे यातला फ्लेवर पापलेटमध्ये उतरून रसरशीत अशी चव येते. आता एका प्लेटमध्ये 4 ते 5 चमचे बारीक रवा आणि 4 ते 5 चमचे तांदळाचे पीठ घेतले आणि हे सगळे पापलेटवर कोट करून घेतले. इकडे गॅसवर तवा ठेवून तळण्यापुरेसे तेल घातले. तेल गरम झाल्यावर गॅस फ्लेम कमी करून सारण भरलेले पापलेट त्यावर अलगद सोडली. मग मंद ते मध्यम गॅसवर हे पापलेट एका बाजूने मस्त चुरचुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले. आपण हे एकदम खुसखुशीत होईपर्यंत एका बाजूने तळून घ्यायचे आहेत, मगच पलटी करायचे. नाहीतर अख्खे असल्यामुळे पलटताना पापलेट मोडेल. पलटी करून दुसऱ्या बाजूनेही अगदी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायची, म्हणजे भरलेल्या सारणाचा रसरशीत चव त्याच्यात उतरते. आता हे अशा प्रकारे फ्राय करून झालेले पापलेट प्लेटमध्ये सर्व करून नारळाच्या चटणीबरोबर वरून लिंबू पिळून तुम्ही खाऊ शकता. एकदा तुम्ही अशा प्रकारे पापलेट फ्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशाच प्रकारच्या रेसिपीजसाठी या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.